जय श्रीराम सगळ्यांना। हा माझ्या उभ्या आयुष्यात हा मला अनुभव घेता येईल हे कधी विचार केला नव्हता मी। थोडं भावुक होऊन बोलेल इथे, कारण मागच्या 7 दिवसात जो माझ्या जीवनात बदल झालेला आहे तो एक परिकथातलाच बदल कदाचित असावा असं मला वाटतं, आमच्या घरच्यांना वाटतं। बाबा मला संग्राम भैया आमदारांचा फोन आला की डॉक्टर साहेब असं असं पेशंट तुमच्याकडे मी पाठवलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या टीमला घेऊन रेडी राहा। रविवारचा दिवस होता, संध्याकाळचे 7:30 पावणे 8 वाजले होते। इतके भिन्न भिन्न ऑपरेशन्स केलेले आहेत, म्हणजे फार किडनी प्रत्यारोपणापर्यंत आम्ही माझ्या आयुष्यात मी ऑपरेशन केलेत मुंबईत असताना। म्हणाल ती सर्जरी मी पार पाडलेली आहे। मनात कधीच कुठली भीती वाटली नाही, काहीच नाही। एकच ध्येय, कारण ते म्हणतात ना, ज्याचा हेतू चांगला त्याला देव तारे। तो हेतू एकच असतो मनात की आलेला पेशंट, आलेला रुग्ण त्याच्या वेदनातून मुक्त करावा, आणि तोच ध्येय घेऊन मी रविवारी संध्याकाळी पोचलो तातडीने। रविवारची संध्याकाळ होती, संध्याकाळ रविवारची असल्यामुळे सगळेजण रिलॅक्स असतात। आठवडाभर खूप काम झालेलं असतं, तर रविवारची संध्याकाळी सगळे रिलॅक्स असतात। पण जो इमर्जन्सी कॉल आमच्या हॉस्पिटलला मिळाला, तिथून पुढे 15 मिनिटात पूर्ण टीम उभी राहिली। कोण येतं हे मला माहीत नव्हतं, फक्त एक खूप मोठा व्यक्ती येतोय हॉस्पिटलला एवढं माहिती होतं। मला वाटलं असेल VIP कोणीतरी, आणि आता इतके येतात आपण करूया। ॲम्ब्युलन्सचा आवाज आला, मी ICUमध्ये एकदम रेडी राहिलो होतो की आलं की कुठेतरी इमर्जन्सी आहे, आपण सगळ्या गोष्टी तयार ठेवल्या पाहिजेत। आणि क्षणभरात एक जनतेची लाट माझ्या हॉस्पिटलला आलेली होती। आता मी डॉक्टर आहे, तुम्ही अनुभवलं असेल की आपण 4 जण नातेवाईक घेऊन जर डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांचा थरकाप होतो। तो म्हणतो हात जोडतो, पुढे जाऊ द्या पेशंट। काय करतो, हात जाऊ पुढे जाऊ द्या, इतकं कोण सांभाळणार, ही कोण रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार। पण जो माणूस येत होता माझ्याकडे तो सर्वसाधारण माणूस नव्हता। कदाचित परमेश्वराने त्या दिवशी माझ्यात कुठली तरी शक्ती संचारली, मला स्थिर केलं परमेश्वराने, की ते कदाचित कार्य वरतून घडून आणलं हाताने माझ्या, की बाबा येत होते आणि बाबांकडे मी बघून मी हैराण राहिलो की रक्ताच्या थारोळ्यात जो माणूस आलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरती त्याची भुई पण हलत नव्हती, म्हणजे त्याच्यात कुठलं दुःख नाही, काही नाही, काही नाही, एक वेगळं तेज। बाबा मला ओळखत नव्हते ना मी बाबांना ओळखत होतो। एक फक्त आमची नजरेत नजर झाली आणि माझ्या मनात विश्वास आला, कुठनं आला देव जाणे, की मी बाबांना बरं करणार, जे काही असेल ते मी पूर्ण दावाला लावेल, माझे पूर्ण प्रयत्न बाबांसाठी असतील। बाबा आले, आम्ही त्यांना स्टेबल केलं, रक्तस्राव थांबवला। खूप रक्त व्हायलं होतं, रक्ताच्या बॅगा अरेंज केल्या गेल्या एका टीमनी। एक टीम आमची त्यांचं सलाईन सुरू केलं, पल्स BP बघितलं गेलं, BP स्टेबल केलं गेलं। अवघ्या 15 मिनिटात आम्ही त्यांना शस्त्रक्रियाला घेतलं। बरं, आता ही काय शस्त्रक्रिया सर्वसाधारण नव्हती। संग्राम बापू महाराजांनी ऑलरेडी सांगितलंय काय झालं होतं। आता आमच्यासमोर चॅलेंज अशी होती की हे दुरुस्त करायचं तरी कसं करायचं। पण ते म्हणतात ना, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। कोणीतरी त्या दिवशी माझ्या पाठीशी उभं होतं आणि ती दैवीय शक्ती माझे हात चालवत होती। 2 तास ऑपरेशन चाललं। तेव्हापर्यंत मला बाबा कोण आहेत, आदिनाथजी महाराज कोण आहेत, तारकेश्वर गड कुठे आहे ह्याची कल्पनाही मला नव्हती। मी बाहेर आलो, माझा बालपणाचा मित्र रोहन माझ्यासोबत तिथे बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर होता। मला फक्त त्यांनी दुरून विचारलं ऑपरेशन झालं कसं। म्हटलं अरे एकदम मस्त झालं। प्रचंड अवघड होतं, पण आज कदाचित खूपच चांगल्या रीतीने ते पार पडलं। मायक्रोस्कोपिक सर्जरी केली। रोहननी एकच गोष्ट केली, मला कडकडून मिठी मारली। मला तेव्हाही कळालं नाही की का हा मिठी मारतोय, असं काय झालंय। तो म्हटला, हर्षू तुला माहीत नाही तू काय काम केलंस। त्या दिवसानंतर मी जेव्हा बाबांना ICUत ठेवलं, बाबा बाहेर आले, पहिला शब्द बाबांनी मला विचारला, डॉक्टर तुमचं नाव काय। मला बोलवलं, जवळ बोलवलं आणि मला विचारलं, डॉक्टर नाव काय तुमचं।
मी म्हटलं हर्षवर्धन. एकच शब्द बाबा बोलले की नेहमी हर्ष नांदणार आहे इथे. आणि दुसरं मला असं कौतुक वाटतं की जे लोक त्यांना घेऊन आले, जे बाबांचे भक्तगण होता, जे इतक्या म्हणजे त्यांना पण चिंता लागली होती, पण जे ते म्हणतात ना की गुरु असावा आणि त्यांचे शिष्य तसेच असतात. जसं तुम्ही म्हटले बाबांनी नाव नाही घेतलं अजूनही, दुसऱ्यांना त्रास नको. आमच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला जे कोणी भक्तगण आले, मी प्रशासनाकडनं खरंच नतमस्तक आहे त्यांच्यासमोर की आमच्या हॉस्पिटलमध्ये ना कोणी कुठलीच गोष्ट तोडफोड केली किंवा कोणाशी आरेवारी केली. म्हणजे असे भक्तगण मी बघितलंच नाही. इतकं शिस्तबद्ध सगळेजण आपलं काम करत होते, सगळं बाबांच्या प्रेमापोटी चालू होतं. असं प्रेम मी कुठेच बघितलेलं नाही. दुसऱ्या दिवशी ICUमध्ये मी जेव्हा गेलो, मला वाटलं सकाळी 8:30 वाजले होते. म्हटलं आता इतकं रक्त वाहिलेला पेशंट, आपण सैराबावरा झालेला असतो, डोळे उघडलेले नसतात. म्हटलं आता मलाही चिंता लागली होती. म्हटलं मी जाऊन बघू सकाळी. मी सकाळी गेलो तर मला चमत्कारच दिसला त्याच्यासमोर. बाबा म्हणजे मी काय नाश्ता करत होते हेही माझ्या डोळ्यासमोरून गेलं नाही आहे. बाबा उपमा खात होते आणि बसून म्हणजे मांडी घालून तिथे बसून उपमा खाल्लं चालू होतं. म्हटलं अरे, म्हटलं एवढं मोठं ऑपरेशन रात्री झालं आहे, अजून 12 तास उलटलेले नाही आहेत. म्हणजे ते जे तेज मी बाबांच्या डोळ्यात बघितलं, हे सर्वसाधारण माणसाला मी आयुष्यात आत्तापर्यंत इतके ऑपरेशन केले कधीच बघितलेलं नाही आहे. नुसतं ते नाही तर जेव्हा बाबांना मी रूममध्ये शिफ्ट केलं, त्यांचं भक्तांविषयीचं प्रेम इतकं जोरदार आहे की जसं सागर भाऊ पण म्हणाले की प्रत्येकाला आले की पहिलं तुम्ही काही घेतलं आहे का, खाल्लं आहे का, पिल्लं आहे का. त्यांचे अंगत आहे, गणेशजी आहेत. म्हणजे ह्यांची जी सेवा, ते जे लोक भेटायला येत होते त्यांची इतकी सेवा केली गेली तिथे. म्हणजे आमच्यासाठी खरंच हे एक कुठलं तरी विशेष गोष्ट आहे. एक मी छोटा चमत्कार सांगेल इथे की एक माझ्या वाईफ गायनेकॉलॉजिस्ट आहेत, जे बाळणपणाचे डॉक्टर आहेत, त्या मुग्धा. तर बाबांच्या शेजारच्या बेडवरती 26 आठवड्याची एक बाळणपण होती आणि तिला वेळे अगोदर कळा येत होत्या. आता ही जादू आहे, मी खरंच सांगतोय. त्या बाईला त्या कळा थांबवल्या जात नव्हत्या, औषधं दिले गेले. 26 आठवड्याचं बाळ म्हणजे 800-900 ग्रॅमचं बाळ जन्माला आलं. आम्हाला सांगण्यात, आम्ही अगोदरच सांगितलं होतं की हे वाचू शकत नाही. आज बाबा मी तुम्हाला सांगतो, आज 9 दिवस झाले त्या बाळाला. ते 800 ग्रॅमचं बाळ आज 1300 ग्रॅमवरती आहे आणि ते जगतंय बाबा. ते खरंच आहे. म्हणजे ही गोष्ट खरंच अद्भुत होती आमच्यासाठी. अजून एक चमत्कार जो मी बघितला तो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांकडे ती न्यूज गेली की अरे तू ऑपरेशन केलंयस, बाबांचं सगळं झालंय. मग इतकं अवघड, ते अवघड, आता ती जागेलाच म्हणतो आपण अवघड जागेचं दुखणं. ती अवघड आहे कारण ती सगळ्याच रीतीने अवघड आहे. तिकडचं ऑपरेशन अवघड आहे, तिकडच्या जखमा भरणं अवघड आहे. तर अशा जागेवरती जेव्हा ऑपरेशन केलं जातं, आपल्या सर्वसाधारण माणसांचे टाके सुकतात 10व्या-12व्या दिवशी. तुम्हाला सगळ्यांना सांगताना मला आनंद होतोय की 6व्या दिवशी बाबांचे टाके सुकले होते. मी टाके काढून आज बाबा इथे उभे आहेत आपल्या सगळ्यांमध्ये. हा एक म्हणजे एक चमत्कारच आहे. म्हणजे ही ताकदच आहे वेगळी. मी सगळ्यांना एक मनापासून विनंती करेल की एक वेगळं नातं जुडलं गेलं माझं आणि बाबांचं. त्यामुळे त्या दिवशी माझे अश्रू अनिवार्य होते, मनातून होते, अंतकरणातून मला रडू आलं बाबांकडे बघून. जो माणूस एक क्षणभर पण रडला नाही, असा देव माणूस जेव्हा आमच्या हॉस्पिटलवरनं जात होते, बाबा पण डोळ्यात पाणी घेऊन चालले होते. कुठेतरी माझं आणि त्यांचं एक नातं जुडलं गेलं बाबा आपलं या 7 दिवसात. आणि मी बाबांना आश्वासन देतो आणि मी स्वतःशी पण एक गाठ मानतो की प्रत्येक नारळी सप्त्याला मी कुठल्या ना कुठल्या दिवशी इथे तुमच्यात हजर राहील. मला त्याची परवानगी द्या तुम्ही सगळेजण. आणि आपले बाबांचं आता आपल्याला सगळ्यांना मिळून जशी आमच्या हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली गेली, बाबा आता आपल्यात आलेले आहेत. सगळ्यांनी मनापासून बाबांची काळजी घेणं गरजेचं आहे. अजून काही दिवस महत्त्वाचे आहेत. तर त्यांनी एक लहान मुलाचं आपण कशी काळजी घेतो तशी सगळ्यांनी मिळून बाबांचे
आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे ही मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.